तर युद्धामुळे नाशिकच्या मालेगावमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा झालाय। गॅस खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली, म्हणजे गॅस एजन्सी समोर 100 ते 200 मीटर पर्यंत ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या। विशेष म्हणजे मुस्लिम बहुल मालेगावात ऐन ईदच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई निर्माण झाल्यानं सणाच्या तयारीवर सुद्धा परिणाम होतोय। त्यामुळे आता सणासुदीला तरी गॅस मिळेल का अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। शासनानं घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत करावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। अकोला शहरातील जुने शहर भागात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या दरम्यान राजेश्वर गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। अनेकांना 4 ते 5 तास उभं राहावं लागतंय। एजन्सीवर पाण्यासह बैठकीची बसण्याची कोणतीही सोय नाहीये, त्यामुळे वृद्ध नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय। दुसरीकडे अनेकांना या गॅस एजन्सीवर दिवसेंदिवस गॅस सिलेंडरसाठी चक्रा माराव्या लागतात, पण गॅसच उपलब्ध नसल्यानं अनेक कुटुंबांनी पर्याय म्हणून चुलीवर स्वयंपाकाला सुरुवात केली। त्यामुळे घरातील विद्यार्थी, वृद्ध आणि मजूर वर्गाला याचा मोठा फटका बसतोय। गॅस एजन्सी यांच्या दुकानासमोर, यांच्या ऑफिससमोर एवढी मोठी लाईन लागली की पहा, आम्हाला बाहेर ऊन तापते, बसायची व्यवस्था नाही, काहीच नाही। आणि एवढी मोठी सिलेंडरची लाईन लागून आम्ही घरचे सर्व कामं बाजूला टाकून या ठिकाणी लाईनमध्ये लागलो आणि एवढा त्रास होऊन राहिला। लोक म्हणतात की सिलेंडर उपलब्ध आहेत, सर्व काही आहे, पण वेळेवर मिळत नाही। आमच्या घरी आतापर्यंत सकाळपासून चहा नाही हो। जशी आहे की माझे मुलं शाळेत सुद्धा चालले नाही, कारण की त्याला बनवायलाच काही नाही, डबा वगैरे काही, गॅसच सुद्धा नाही आहे। आणि सरकार म्हणते की गॅसचा साठा भरपूर आहे, तुम्ही लाईनीत लागू नका। आणि इथं आलो तर इथं 2-2, 3-3 दिवस लागत आहेत, 4-4, 5-5 तास लागत आहेत। मग हे कसं करायचं? आम्ही गरीब लोकांना काय करायचं? हे सरकारनं सांगायचं किंवा एजन्सीवाल्याला विचारायचं काय करता एजन्सीवाले हे। तर पुण्यातील सुप्रसिद्ध अशा हॉटेल बँगलोर टिफिनचा मेन्यू आता बदललेला आहे। अनेक पदार्थ या मेन्यू कार्डमधून गायब झालेले आहेत। बँगलोर टिफिन हॉटेलनं पदार्थांच्या किमतीत देखील मोठी वाढ केली आहे। व्यावसायिक गॅस बंद झाल्यानं बँगलोर टिफिन हॉटेलला देखील याचा फटका बसलेला आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम मेन्यू कार्डवर झालेला आहे आणि मेन्यू कार्डवर सूचना लिहित मेन्यू कार्डमधले पदार्थ सुद्धा कमी करण्यात आलेले आहेत। तर या गॅस टंचाईमुळे वडापावही मिळणं आता मुश्किल झालंय। पुण्यातल्या प्रसिद्ध गार्डन वडापावचं सेंटर बंद झालंय। कॅम्पमध्ये असणारं हे गार्डन वडापाव सेंटर गॅस टंचाईमुळे दुकान बंद राहील असा फलक बाहेर लावलेला आहे। गार्डन वडापाव सेंटरच्या मालकांनी ही माहिती दिली आहे। पुण्यातील कॅम्पातील प्रसिद्ध असं गार्डन वडापाव सेंटरचं केंद्र बंद करण्यात आलेलं आहे। तर आखाती देशात युद्ध सुरू असल्यानं सांगली जिल्ह्यामध्ये गॅसची टंचाई भासते। सर्वसामान्य व्यावसायिकांना सुद्धा याचा फटका बसतोय। त्यामुळे रात्री मोठ्या प्रमाणात चालणारा चायनीजचा व्यवसाय तोही चुलीवर आलेला आहे। सांगलीच्या राम मंदिर परिसरातील खंडबाग परिसरामध्ये चायनीज सेंटरमध्ये एका बॅरलमध्ये चुलीची व्यवस्था करून चुलीवर चायनीज शिजवलं जाते। गेले 19 वर्ष अखंड परंपरा असलेले हे आमचे राजेश चायनीज सेंटर। असंच आम्ही ग्राहकांना आत्तापर्यंत इराण आणि इराकचं युद्ध चालू असल्यामुळं गॅस सिलेंडर बंद आहे काय, तरीसुद्धा आम्ही ग्राहकांना चांगल्या पद्धतीनं सर्व्हिस देतोय। हे बघा, हे आम्ही चुलीवर बॅरलमध्ये आम्ही शेगडी तयार केलेली आहे। बॅरलपासून चुलीवरची शेगडी तयार केलेली आहे आणि ग्राहकाची मागणी असल्यामुळं हे आम्हाला ग्राहकांना दुखवून पण चालत नाही। गेले 8 दिवस झालं आम्ही कंटिन्यू हॉटेल चालू ठेवलेलं आहे। फक्त चुलीवरून आम्ही चायनीज सगळं तयार करून देतोय। ते मग ते ट्रिपल राईस असू देत, नूडल्स असू देत, हक्का नूडल्स असू देत, चिकन 65 असू देत, हे सगळं आम्ही चुलीवर ग्राहकांना सेवा देतोय। आणि ग्राहकांना सेवा दिली तरच ग्राहक आमच्यावर नाराज होणार नाही, म्हणून हे अखंड आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे गॅस चुलीवर।